एक विचार असा आहे की पैशापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा पैसा म्हणजे काय हे यानंतर जरासं मी बोलेन, पण पैशापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे असं सगळीकडे सांगितलं जातं आणि त्याच्यावरती आपण ब्लाइंडली विश्वास पण ठेवतो. आता मी हे जेव्हा सांगत असताना काही जणांच्या मनामध्ये माझ्याबद्दल निगेटिव्ह विचार आला असण्याची पण शक्यता आहे की आता हा काय सांगणार याच्या पुढचं. तर माझा त्या म्हणजे सगळ्यांनाच असा प्रश्न आहे की तुमच्याकडे जर हे कुठेतरी प्रोग्रामिंग असते की नोकरी हे सिक्युरिटीचं अल्टिमेटम आहे किंवा अल्टिमेट गोल तुझं नोकरी करणं आहे, कारण त्याच्यात तू सिक्युअर्ड राहशील. बिझनेस करणं मराठी माणसाचं काम नाही असं सांगितलं जातं लहानपणापासून. तर त्या गोष्टीवरती प्रचंड विश्वास ठेवून जे लोक राहतात ते लोक कधीच बिझनेस करू शकणार नाही. मग अशाच प्रकारे तुम्ही आता जे विचार मला सांगितलेत की पैसा काय झाडाला लागत नाही, अंतरुण लोकांना एक आता टास्क देतो, तुम्हाला किती पैसे हवेत विचार करायला चालू करा. काही जण लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, एका रकमेनंतर तुम्हाला रक्कम पटायची बंद होईल. याच्यासाठी माझा जन्मच नाही आहे या रकमेसाठी असं वाटायला लागेल. आणि एका रकमेनंतर तर तुम्ही हसायला लागा. 500 कोटी 500 कोटी अशा प्रकारे तुमची रिॲक्शन असेल. याचाच अर्थ लोकांना एक आता टास्क देतो, तुम्हाला किती पैसे हवेत विचार करायला चालू करा. काही जण लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, एका रकमेनंतर तुम्हाला रक्कम पटायची बंद होईल. याच्यासाठी माझा जन्मच नाही आहे या रकमेसाठी असं वाटायला लागेल. आणि एका रकमेनंतर तर तुम्ही हसायला लागा. 500 कोटी 500 कोटी अशा प्रकारे तुमची रिॲक्शन असेल. याचाच अर्थ, आणि या रेडिओला पैसा नावाचं एक स्टेशन आहे आणि त्या स्टेशनची आपण ट्यून केलाय रेडिओ. पैशाचे किती स्टेशन्स आहेत बाहेर, म्हणजे निसर्गानं ब्रॉडकास्ट केलेले अनंत स्टेशन्स आहेत पैशाचे. 0 रुपयापासून अब्जावधी आणि खरबो रुपयापर्यंत प्रचंड पैसा निसर्गानं प्रक्षेपित केलेला आहे. त्यातलं एक स्टेशन आपण ट्यून केलंय आणि ते स्टेशन आपल्या रेडिओला ऐकू येतंय. मग एखाद्या व्यक्तीने जर 50,000चं 10,000, मी मॅक्झिमम लोकांना हा प्रश्न विचारतो की तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही काय कराल, त्यांचं डिसाइडेड नसतं. तर मी म्हणतो की आज डिसाईड करा 5 लाखाचं तुम्ही काय करणार आहात आणि ते लिहून काढा. तुम्ही कसा सेलिब्रेट केलात तो दिवस, 5 लाख रुपये तुम्ही कुठं कुठं खर्च करणार आहात, आणि ते जे स्क्रिप्ट लिहिलंय तुम्ही पत्राच्या स्वरूपात, तेच तुम्हाला थिएटरमध्ये पडद्यावरती बघायचंय. आणि ते बघत असताना आपले सगळे सेन्सेस त्याला अटॅच करायचे. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर आपण जो विचार करतो तो विचार आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरणं, या गोष्टीला मॅनिफेस्टेशन म्हणतात. म्हणजेच जर एखादी घटना आपल्याला घडवायची असेल तर आपण त्या प्रकारे विचार करू शकतो का? येस. ही प्रोसेस उलट करू शकतो का? येस, आपण ती करू शकतो. मग आपण कशी करायची आहे ती, म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये आता तुम्ही सांगितलं तसं 5 लाख रुपये मॅनिफेस्ट करायचे आहेत, तर त्यासाठी मी विचार कुठल्या पद्धतीने